वाढत जाईल, 7ला वाढत जाईल, 8ला वाढत जाईल, 9, 10, 11 असा पाऊस पडतच राहणार आहे। दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 13 ते 18 तास देखील खूप पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि माझी सर्वांना विनंती आहे, कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी स्वतः कापूस लागवड करणार आहे। यावर्षी 3x1 अंतर आहे। 3x1 अंतरनं काय होतं, 1 एकरमध्ये 14,000 झाडं बसतात। जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो, चांगला उतार येतो। आणि खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा, परत खत द्यायचं नाही, काही नाही, फक्त पोळ्याची अर्धी बॅग युरिया द्यायची। आणि असं नियोजन केल्याच्या नंतर 3x1 12, 13, 14 क्विंटलपर्यंत कापूस निघतो। म्हणून हे देखील सगळ्यांनी करायचं। म्हणजे अंतर कमी करा, खर्च कमी करा। आपल्या जमिनीनुसार थोडं 3x नसलं तर 4x1 करा, पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा, हे सांगू इच्छितो। पण राज्यात मात्र आज 5 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। हे पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, अशी परिस्थिती चालू राहणार आहे। म्हणून हे लक्षात घ्यायचं। अचानक वातावरण बदल झाला, लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल। आणि हे माझ्या शेतामधून अंदाज येत आहे, पाहू शकता, हे आपलं शेत आहे।